मुंब्राहून CSMT कडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून प्रवास करणारे 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची घटना 9 जून रोजी सकाळी घडली आहे। अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते, त्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जातोय। घटनेनंतरचे काही व्हिडिओ समोर आलेत, त्यामध्ये दिसत आहे की काही प्रवासी मुंब्रा रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅकवर पडलेले आहेत। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी याबाबत सांगितलं की मदतीसाठी रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्यात। पुष्पक एक्सप्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून दरवाजात लटकलेले प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले। या प्रवाशांना रुग्णवाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र यात 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासींच्या बॅगा एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घडली आहे। हे प्रवासी 30 ते 35 वयोगटातील असल्याचंही समजतंय। स्वप्नील नीला यांनी या अपघाताचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की फुटबोर्डवर प्रवास करणं आणि गाड्या रिकाम्या असतानाही दारात उभं राहण्याची प्रवाशांची सवय या दुर्घटनेचं प्रमुख कारण आहे। बऱ्याच वेळा गाड्या रिकाम्या असतानाही प्रवासी दारात लटकतात, यामुळे अशा दुर्घटना घडतात। या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे। अपघात झाला तेव्हा रेल्वे स्थानकाबाहेर कोणतीही रुग्णवाहिका नव्हती। मुंबई लोकलची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। प्रवाशांना अद्याप चांगली सुविधा मिळत नाहीये। लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते, लोक दरवाजाबाहेर उभं राहून प्रवास करतात। रेल्वेला उशीर होतो तेव्हा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते, यावेळी अनेक जण जीव धोक्यात घालून प्रवासी लोकलमध्ये चढतात, असे वास्तव काही प्रवाशांनी समोर आणत खंत व्यक्त केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, ठाणे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।